हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर आज बनवणार आपण मस्तपैकी चटपटीत नाश्ता, जो तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठी किंवा दुपारी जेवणासाठी पण हा नाश्ता बनवू शकता. तर याच्यासाठी मी 2 मिरच्या घेतल्यात, एक आलं तुकडा घेतला आहे आणि अर्धा एक किंवा एक कांदा तुम्ही छोटा घेऊ शकता. आणि ते 15 ते 20 ही मी त्या पालकाची पाने धुवून घेतलेली आहेत. आणि ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व टाकून आता मिक्सरमध्ये एकदम त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत. तर ही बघा, आता मस्तपैकी आपली पेस्ट रेडी झालेली आहे. याच्यामध्ये पाणी किंवा काहीही टाकण्याची गरज लागत नाही. तर तुम्ही मस्तपैकी ही पटकन पेस्ट अशी रेडी करू शकता. तर आपण ही पेस्ट एका भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. हे बघा, याच्यामध्ये आपण हे सर्व पेस्ट आपण काढून टाकून घेणार आहोत आणि याच्यापासून आपण चटपटीत असा नाश्ता रेडी करणार आहोत. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर ह्या भांड्यामध्ये मी सर्व पालकाची पेस्ट, कांदा, अद्रक, लसूण याचे सगळं आपण जी पेस्ट केली आहे ती याच्यामध्ये काढलेली आहे. तर याच्यामध्ये आता मी 2 चमचे रवा टाकणार आहे. एक ते तुम्ही जाड रवा, बारीक रवा, कोणताही पदार्थ रवा यामध्ये टाकू शकता. इथे बघा, मी 2 चमचे, माझ्याकडे थोडा जाडच रवा होता, तो मी याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि याच्यामध्ये आता मी 1.5 कप गव्हाचं पीठ टाकणार आहे. याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं तुम्ही गव्हाचं पीठ टाकू शकता. वरून वगैरे पाणी टाकण्याची काही गरज नाही, एवढं पीठ करू शकता. तर इथे मी थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण गव्हाचं पीठ टाकून घेणार. तर पीठ मळताना पाणी कमीत कमी घेऊया, म्हणजे कसं जर जास्त पाणी झालं तर पालकाची पेस्ट आपण केलेली आहे, त्याच्यामुळे जेवढं मुरेल तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता. किंवा थोडंसं जास्त हवं असेल तर ज्या आपण मिक्सरच्या भांड्यात केलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्ही ते पाणी इथे पीठ मळण्यासाठी वापरू शकता. ते आता हे मी सर्व मिक्स करून घेतलं आहे बघा. आणि याच्यामध्ये आपण आवश्यकता वाटले तर थोडंसं पाणी टाकून आपण याचा गोळा तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही पुरी किंवा याच्यापासून पराठे वगैरे असे बनवू शकता आणि मुलांना टिफिनमध्ये वगैरे पण देऊ शकता. इथे बघा, मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलं होतं आणि ते पाणी याच्यामध्ये टाकलं. त्यामुळे सगळे पोषण आपल्याला मुलांना भेटतील आणि हे आपलं टेस्टी पण होतील आणि खायला पण मस्त लागतात. चवदार अशी पुरी खुसखुशीत पण होते आणि कुरकुरीत पाहिजे असेल तर कुरकुरीत पण होऊ शकते. थोडंसं घट्टच पीठ मळूया, जास्त पातळ पीठ मळायचं नाही, कारण चपाती मला लाटताना जास्त आपल्याला पीठ वगैरे लावायला, त्याच्यात थोडंसं घट्टच पीठ मळून घ्या तुम्ही. आणि याच्यावर आपण 1 चमचा तेल टाकून थोडा वेळ ते पीठ तसंच ठेवून देणार आहोत आपण. थोडा वेळ ते रवा वगैरे टाकला आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं फुगेल ते पीठ आणि अजून पुऱ्या चांगल्या होतील. तर इथे थोडंसं बघा, जास्त मी घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं पीठ मळलेलं आहे. आणि हे असं 15 ते 20 मिनटं आपण पीठ ठेवून देणार आहोत. हे झाकण देऊन तुम्ही 15 ते 20 मिनटं ठेवून द्या. जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर इथे मी पिठाचा गोळा थोडा मोठाच घेणार आहे आणि चपाती लाटणार आहे. आणि चपाती लाटून त्याच्यावर वाटीने आपण छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार. जर तुम्हाला असं नको असेल तर छोटे छोटे गोळे करून तुम्ही पुऱ्या करू शकता. तर इथे बघा, मी गव्हाचं पीठ थोडंसं टाकलं आणि याच्या मस्तपैकी पुऱ्या चपाती लाटून घेणार आहे आपण आणि त्याच्यापासून आपण पुऱ्या बनवणार. मीडियम साईजचीच आपण चपाती लाटून घेणार आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. मी पाहिजे तर अशा चपात्या पण खाऊ शकते, पुरी नसेल बनवायची तुम्हाला तर. हे बघा, आता मी इथे चपाती लाटून झालेली आहे माझी. आणि याच्यापासून आपण थोड्या छोटी वाटी घरातील किंवा एखाद्या डब्याचं झाकण असेल त्याच्याने गोलमध्ये मस्त की आपल्या पुऱ्या बनवून घेणार आहेत. तर छोट्या छोट्या पुऱ्या, जर तुम्हाला तुमच्याकडे जर कटर असतील तर तुम्ही त्या कटरच्या पण या पुऱ्या बनवू शकता. हे बघा, तर आता मी या पुऱ्या तळून घेणार आहे. आपल्या इथं सर्व पुऱ्या रेडी करून घेतो आहे आणि मग नंतरच आपण तेल गरम करून ठेवूया. तर इथं मी तेल गरम करून ठेवलेलं आणि नेहमी पुरी तळताना तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं असेल तेव्हाच पुरी टाका, म्हणजे पुरी पण फुगेल चांगली आणि ती वातड होणार नाही, तेल पण जास्त पिणार नाही आणि आपल्या पुऱ्या पण मस्तपैकी खुसखुशीत आणि टेस्टी पण होतील.
तर बघा एका साईडने मस्तपैकी फुगल्याच्या नंतरच दुसरी पुरी टाका, पलटी करून घ्या तुम्ही. आणि पलटी केल्यानंतर बघा जास्त वेळ हे करण्यापेक्षा लगेचच पुरी काढून घ्या, कारण तेलकट होऊन जाते. त्याच्यापेक्षा सारखी 2-3 फेऱ्या अशा पलटी करू नका. एक साईडने आपली पुरी फुगली की लगेच तिला दुसरी साईड पलटी करून घ्या आणि ती पण एक लगेच शिजून तिला की लगेच बाहेर काढून घ्या. बघा अशा गोल्डन फ्राय थोड्या अशा पुऱ्या झाल्या की सगळ्या काढून घ्या. तर अशा पद्धतीने सर्व पुऱ्या तुम्ही रेडी करून घ्या. जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा विसरू नका. तर मस्तपैकी ह्या पुऱ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत आणि आपण ह्या आता मी इथे छोलेच्या भाजीबरोबर सर्व करणार आहे. तुम्ही नुसतेच डब्यामध्ये मुलांसाठी सॉस किंवा चटणी वगैरे बरोबर दिला तरी होऊ शकतात, किंवा बटाट्याची भाजी वगैरे त्याच्याबरोबर तुम्ही देऊ शकता. बघा असा मस्तपैकी आपल्याला पुऱ्या टम फुगलेल्या आहेत आणि एवढं टेस्टी लागतात की तुम्ही खाऊ कधी सारख्या साध्या पुऱ्या खाण्यापेक्षा कधी कधी अशा पुऱ्या पण नक्की बनवून बघा. जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. या चटपटीत पण आहेत. जेवढं तुम्हाला तिखट वगैरे पाहिजे असेल तसं टाकू शकता. याच्यामध्ये थोडंसं तुम्ही तीळ पण टाकू शकता, अजून टेस्टी दिसतील नाही करून. तर बघा आपले मस्त टम फुगलेले आणि एक खुसखुशीत अशी पुरी रेडी झालेली. आपण ही भाजीबरोबर खाणार होतो. बघा किती आतमध्ये पोकळ आणि पातळ, अशी जास्त जाड पण नाही. नक्की ही पुरी बनवून बघा. तुम्ही अजून वेगळं बनवू शकता. तर बघा मी कांदा छोलेच्या बरोबर थोडा कांदा आवडतो म्हणून तसा खाऊ शकताय. नक्की आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. इथे मी 2 बटाटे उकडून मीडियम साईजचे असे किसून घेतलेले, किंवा तुम्ही कुस्करून पण घेऊ शकता. किसून घेतल्यामुळे ते चांगले एकजीव होतील. जर कुस्करले तर कधी कधी थोड्या गाठी राहू शकतात, म्हणून मी किसून घेतलेले. आणि त्याच्यामध्ये ही आपण आता पालकाची पेस्ट टाकणार आहे, पूर्ण पालकाची पेस्ट टाकणार आहे. आणि हे आपण आता मिश्रण एकजीव करणार आहे. तर याच्यासाठी आता याच्यामध्ये अजून काही आपण थोडे मसाले आणि हे टाकूया. तर तुम्हाला पाहिजे तर थोडंसं आलं लसूण पेस्ट पण याच्यामध्ये टाकू शकता, एकाच चमचा. जर तुम्ही त्याच्यामध्ये नाही टाकलं तर इथे मी थोडासा चाट मसाला टाकणार आहे. नाही का, चाट मसाला टाकला थोडा, आणि एक छोटा चमचा किंवा अर्धा चमचा मोठा एक धने जिरे पूड टाकलेली आहे, आणि मीठ चवीनुसार टाकलेलं आहे. याच्यामध्ये जास्त आपण मसाले वगैरे टाकणार नाहीत. जर तुम्हाला चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो वगैरे असं काय पाहिजे असेल तर टाकू शकता. इथे मीठ चवीनुसार टाकलेलं. मी फक्त चाट मसाला आणि धने जिरे पूड आणि मीठ एवढंच टाकलेलं आहे याच्यामध्ये. तर मीठ चवीनुसार टाकून आपण मिक्स करून घेणार आहोत सर्व. आणि थोडंसं आता याच्यामध्ये बाइंडिंगसाठी मी इथे ब्रेड क्रम्स वापरलेले आहेत. तर ब्रेड क्रम्स माझ्याकडे ब्राऊन ब्रेडचे ब्रेड क्रम्स होते, ते मी इथे ते टाकलेले. पाहिजे तर तुम्हाला थोडंसं 1 ते 2 चमचे तुम्ही तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर असं काहीही टाकू शकता. इथे मी हे बघा मस्तपैकी मिक्स करून घेते. थोडंसं कॉर्नफ्लॉवर कुरकुरीतपणा येईल कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे, आणि जरी हे करून बाइंडिंग पण चांगली होईल त्याची. तर इथे ब्रेड क्रम्स मी माझ्याकडे ब्राऊन ब्रेडचे ब्रेड क्रम्स होते म्हणून मी ते टाकलेले. तुम्ही व्हाईट ब्रेडचे असेल तर ते पण टाकले तर जास्त एखाद ब्रेड 1 ते 1.5 ब्रेडचं लागतं, जास्त काही ते ब्रेड वगैरे लागत नाही. तुमच्याकडे ब्रेड नसेल तर आपलं टोस्ट वगैरे असतं त्याचा चुरा टाकला तरी होईल. तर इथे बघा अजून मी 2 चमचे टाकले. त्याच्यामुळे बोलते 1 ते 2 ब्रेडचं आपल्याला इथे ब्रेड पण यूज होऊ शकतो. हे परत मिश्रण तुम्हाला जर पातळ वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये असं थोडा ब्रेड क्रम्स टाकू शकता. बघा म्हणजे मस्तपैकी आपला गोळा तयार होईल. तर इथे मी थोडंसं 1 ते 1.5 चमचा याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता, थोडं बाइंडिंग येण्यासाठी. तर मला थोडं पातळ वाटतं त्याच्यासाठी मी थोडं टाकलेलं 1 ते 1.5 चमचा. बघा नाही टाकलं तरी चालेल, तुम्ही पाहिजे तर 1 चमचा तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ पण नसेल, कॉर्नफ्लॉवर नसेल तर सरळ 1 चमचा बेसन टाकलं तरी होऊ शकते. नाही टाकलं तर थोडेसे ब्रेड क्रम्स याच्यामध्ये वाढवा आणि तरीसुद्धा बेसन मस्त रेडी होते. तर बघा आता मस्त गोळा रेडी होते. असं मिश्रण आपल्याला रेडी करायचं आहे. तर आता याच्यामध्ये थोडंसं मी जर हाताला चिकटायला नको म्हणून
1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि हे परत मिश्रण आपण थोडंसं मिक्स करून घेणार आहे. आणि आपलं ज्या आकाराचे तुम्हाला जेवढे मोठे छोटे पाहिजे तेवढे या टिक्क्या तुम्ही अशा बनवून ठेवू शकता. तुम्हाला अशाच टिक्क्या तुम्ही फ्रीजमध्ये 2-3 दिवस आरामशीर टिकतात. मुलांसाठी अशाच फक्त फ्राय करून देऊ शकता. खायलासाठी अशाच पण ते टेस्टी लागतात. तर मी इथे बर्गर बनसाठी बनवणार आहे, तर त्याच्यासाठी हे बघा या जरा मोठ्याच टिक्क्या बनवलेल्या आहेत मी. तर या मिश्रणापासून आपल्या 4 मिडियम साईजच्या अशा रेडी झालेल्या आहेत. जर तुम्हाला कोणते आकार तुमच्याकडे असतील, जर कटर असेल तर त्या आकाराच्या पण तुम्ही बनवू शकता. ते इथे मी हे ब्रेड क्रम्समध्ये थोडेसे घोळवून घेणार आहे आणि आपण हे फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये तुम्ही याला 5 ते 10 मिनटासाठी ठेवून द्या, म्हणजे नाहीतर अर्ध्या तासासाठी, कारण सेट होऊन जातील. असेच तुम्ही फ्रीजरमध्ये डब्यात टाकून ठेवून दिले ब्रेड क्रम्स लावून, की तुम्हाला पटकन सकाळच्या घाईमध्ये पण मुलांना असे फक्त फ्राय करून देऊ शकता. नक्की आवडली तर रेसिपी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर हे असे आपण घोळून सगळे ठेवून देऊया आणि थोडा वेळ यांना 1 तास फ्रीजमध्ये ठेवूया. तर मी हे सगळे आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी, म्हणजे ते ब्रेड क्रम्स पण ते एकदम चिपकून जातील आणि मस्तपैकी त्या टिक्क्या आपल्या सेट होतील. तर थोड्या वेळासाठी आपण ते ठेवून देऊया. तर इथं मी आता फ्राय पॅनमध्ये बघा फ्राय पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे फक्त तेल टाकणार आहे. आणि याच्यामध्ये आपण टिक्क्या त्या शॅलो फ्राय करून घेणार. जर तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तर डीप फ्राय पण करू शकता, किंवा तुम्ही एअर फ्राय किंवा बाकीच्या कोणत्या जर OTGमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये पण तुम्ही हे असं फ्राय करून त्यांना देऊ शकता. तिथे बघा तेल थोडं गरम झालं, याच्यामध्ये आपण हे टिक्क्या टाकून घेतलेलं आहे. तेवढंच टेस्टी लागतात, कारण आपलं सगळं जास्त करून सामान्य शिजलेलं आहे. बटाटा, पालक वगैरे जास्त काही त्यांना शिजवण्यासाठी वेळ लागत नाही. म्हणून तुम्ही डीप फ्राय करण्याऐवजी असंच शॅलो फ्राय केलं तर नक्की तुम्हाला आवडते. इथे आपण 2-3 मिनटं त्यांना मीडियम गॅसवर शिजवून घेऊया. आणि इथं आता बघा मी पलटी करून घेते. पलटी करून घेतलेलं असं आपण पलटी करून परत 2-3 मिनटं चांगले क्रिस्पी होईपर्यंत यांना शिजवून घेऊया. थोडंसं तुम्ही तेल अजून पाहिजे तर टाकू शकता. थोडं तेल अजून वरून टाकू शकता आणि थोडं पाहिजे तर दाबून असे शिजवलं तर त्या आतमध्ये पण पूर्ण मस्तपैकी म्हणून लो ते मिडियम गॅसवरच असं एकदम शिजवून घ्या, म्हणजे ते वरून चांगला कुरकुरीत होतील आणि आतमध्ये पण शिजतील. नाही तर मग परत वरूनच ब्राऊन होतील आणि आतमधून तशाच राहतील. म्हणून जरा पूर्ण लो मिडियम अशा गॅसवरच शिजवून घ्या. इथे बघा मस्तपैकी आपल्याला टिक्क्या रेडी झालेल्या. मी अशा सॉसबरोबर पण खाऊ शकतात किंवा कोणत्याही ग्रीन चटणी वगैरे त्याबरोबर घरगुती खाऊ शकता. ही रेसिपी नक्की आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.